नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एल-एल-बी थर्ड सेमिस्टरचे ऑल सब्जेक्टचे म्हणजे फॅमिली लॉ 2 असेल तुमचं, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ असेल आणि कंपनी लॉ असेल. याची संपूर्ण इम्पोर्टंट क्वेश्चन आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन जे एक्झाममध्ये तुम्हाला विचारणार आहेत, ते सर्व प्रश्न तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे. याचे पी-डी-एफ्स ऑलरेडी WhatsApp चॅनल असेल किंवा Telegram चॅनल असेल त्यामध्ये पाठवलेली आहे. एक पी-डी-एफ फक्त तुम्हाला यामध्ये सेंड करायची आहे, जी की ही नवीन बनवलेली आहे मी. ते तुम्हाला आता सांगतच आहे इम्पोर्टंट क्वेश्चन. ते तुम्हाला डायरेक्टली Telegram चॅनलला भेटून जाईल प्लस WhatsApp ग्रुपला सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. स्टार्टिंगला तुम्हाला फॅमिली लॉ 2 बद्दल जे काही इम्पोर्टंट क्वेश्चन आहेत, हे तुम्हाला समोर दिसत आहे. त्याचे पी-डी-एफ्स ऑलरेडी अवेलेबल आहेत आपल्या Telegram चॅनलमध्ये आणि WhatsApp ग्रुपला सुद्धा. जे इम्पोर्टंट मी इथे हायलाइट केलेले आहेत, ते इम्पोर्टंट क्वेश्चन आहेत, ते पहिलं करा. त्यानंतर बाकीचे जे क्वेश्चन आहेत, ते तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. ओके. ते क्वेश्चन झाल्याच्या नंतर म्हणजे हे जे पी-डी-एफ दिलेले आहे मी, ते पी-डी-एफ झाल्याच्या नंतर कॉलेजने जर तुम्हाला काही क्वेश्चन दिले असतील, तर ते क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही अभ्यास त्याच्यावरती करू शकता. हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. हे केल्याच्या नंतरच दुसरे क्वेश्चन तुम्ही करू शकता. ओके. फॅमिली लॉ 2 बद्दल असेल किंवा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी बद्दल हे क्वेश्चन असतील किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ बद्दल असतील. हे जे काही क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत, इट्स व्हेरी इम्पोर्टंट महत्त्वाचे प्रश्न आहेत. या एक्झामला तुमची जी एक्झाम डिसेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरपासून स्टार्ट होणार आहे, त्या एक्झामिनेशनसाठी हे क्वेश्चन इम्पोर्टंट आहेत. एवढंच करा. त्या याच्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्क्स घेऊ शकता. पण जे तुम्हाला दिलेलं आहे, तो क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहे, तर तेव्हा तो क्वेश्चन तुम्ही आत्ताच अभ्यास चांगल्या पद्धतीने केला पाहिजे, जेणेकरून तो प्रश्न तुमचं सॉल्व्ह चांगल्या पद्धतीने करू शकता. कारण काय होतं, तुम्हाला कोणत्याही लाँग क्वेश्चन असेल, तर लाँग क्वेश्चनमध्ये तुम्हाला 3 अटेम्प्ट करायचे असतात क्वेश्चन आणि टोटल तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन हे विचारलेले असतात. सो ते क्वेश्चन आपले 3 जे क्वेश्चन जे आपण देणार आहोत त्यामधलेच तुम्हाला असणार आहेत. पण ते क्वेश्चन चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास तुमचा झाला पाहिजे. नाही तर तुमचं ते क्वेश्चन जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केले नाहीत, तर मग तुम्हाला पेपर थोडासा टफ जाऊ शकतो. नॉर्मली तुम्हाला मी बोलत असतो, की क्वेश्चन नंबर 4 जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं, तुमचा क्वेश्चन नंबर 2 जो की शॉर्ट नोट आहे. क्वेश्चन नंबर 1 जो की तुमचा वन लाइनर आहे. त्यामध्ये तुम्हाला नेहमी तिकडे फायदा हा होऊ शकतो. कारण की क्वेश्चन नंबर 4 हा लाँग क्वेश्चन असतो. त्यामध्ये जेव्हा तुम्ही अटेम्प्ट करता पेपर, त्यावेळी तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 1 मध्ये जेव्हा क्वेश्चन विचारले जातात, तेव्हा तिकडे तुम्ही तोच क्वेश्चन चांगल्या पद्धतीने तिकडे लिहू शकता. ओके. वन लाइनरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? वन लाइनरमध्ये 2 ओर 3 लाईन्स म्हणजे 1, 2, 3 किंवा 4 या लाईनमध्येच तुम्हाला वन लाइनर लिहायचं आहे. जास्त तुम्हाला खेचायचं नाही आहे. ओके. कारण की तेवढा टायमिंग तुम्हाला भेटला पाहिजे पेपर अटेम्प्ट करण्यासाठी. 75-25 आहे. 75 आउट ऑफ तुमचा पेपर असतो 75 पैकी. त्या 75 पैकी नॉर्मली तुम्हाला चांगल्या पद्धतीने टायमिंगमध्ये तुम्हाला चांगला पेपर अटेम्प्ट करायचा असेल, तुम्हाला क्वेशन नंबर 1 असेल, हे 2 to 3 लाईन्समध्ये लिहिणं गरजेचं आहे. क्वेशन नंबर 2 आणि जे काही तुम्ही क्वेशन नंबर टाकता, जसं की क्वेशन नंबर 1 आहे. हा मी क्वेशन नंबर 1 टाकला. मग त्याच्या खालती ए असेल, बी असेल, सी असेल, डी असेल, ई असेल. अशा पद्धतीने प्रॉपरली ऑर्डरने तुम्हाला जायचं आहे किंवा मध्ये जर तुम्ही बी अटेम्प्ट केलं तर बी लिहा, सी अटेम्प्ट केलं तर सी लिहा, ई अटेम्प्ट केलं तर ई लिहा. पण हा जो क्वेशन नंबर 1 जो आहे, तो चांगल्या पद्धतीने तुम्हाला लिहायचा आहे. काही स्टुडंट काय करतात, की एक आन्सर स्टार्ट केल्याच्या नंतर समजा दुसऱ्या याच्यामध्ये तुमचा आन्सर जर कंप्लीट होत आहे, तर त्यामधूनच डायरेक्ट चालू करतात. सो क्वेशन नंबर 4 जो काही आहे लाँग आन्सर जो आहे, त्यामध्ये प्रॉपरली इंट्रोडक्शन लिहा. डेफिनेशन असेल तर डेफिनेशन लिहा. सेक्शन असतील तर सेक्शन लिहा. केस लॉ वगैरे आहे तर केस लॉ लिहा. कन्क्लुजन वगैरे करताना चांगल्या पद्धतीने डेटा त्यामध्ये लिहिणं महत्त्वाचं आहे. हे खूप विद्यार्थ्यांचा डाऊट असतो, कशा पद्धतीने क्वेशन आन्सर लिहायला पाहिजे, आन्सर रायटिंग. त्याची ऑलरेडी व्हिडिओ आपण बनवलेली आहे. ती चॅनलला अवेलेबल आहे. ती तुम्ही बघू शकता. ते तुम्हाला त्यामध्ये भेटून जाईल. या सर्वांचं आन्सर हे सुद्धा बनवलेलं आहे. त्याची जे काही पी-डी-एफ आहे, ते तुम्हाला Telegram चॅनलला भेटून जाईल. हे आन्सर डायरेक्ट लिहिलेलं आहे. बट तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटीच्या नोट्स प्रिपेअर करत असाल किंवा काही विद्यार्थी बुक्स प्रिपेअर करत असतील, त्यामधून सुद्धा तुम्ही आन्सर लिहू शकता. ओके.
त्यानंतर एक कंपनी लॉचे क्वेश्चन आहेत. कंपनी लॉचे सुद्धा यामध्ये सर्व दिलेले आहे. म्हणजे 4ही सब्जेक्ट आहेत. त्या 4ही सब्जेक्टचे तुम्हाला इम्पोर्टंट क्वेश्चन दिलेले आहेत. आता अभ्यास करायला तुमच्याकडे टाईम आहे, तर अभ्यास चांगल्या पद्धतीने करा. आणि जे रिमेनिंग क्वेश्चन आहेत, जे तुम्हाला इथे आता मी सांगत आहे, जसं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ याच्यामध्ये दिलेला आहे. 1 ओर 2 सेंटेन्समध्ये यामध्ये हे क्वेश्चन दिलेले आहेत. हे सर्व क्वेश्चन तुम्हाला करणं गरजेचं आहे. एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पोर्टंट आहे त्यासाठी. शॉर्ट नोट्स सुद्धा यामध्ये दिलेला आहे. लाँग आन्सरसाठी यामध्ये नाही आहेत. जे काही तुम्हाला वन लाइनर आणि शॉर्ट नोट दिलेला आहे, हे क्वेश्चन तुम्हाला ॲड करायचे आहेत या पी-डी-एफमध्ये. ओके. फॅमिली लॉ 2 चे पण यामध्ये क्वेश्चन दिलेले आहेत. ओके. त्यामध्ये वन लाइनर एवढे आहेत आणि शॉर्ट नोट्स यामध्ये एवढे दिलेले आहेत. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी सुद्धा यामध्ये दिलेलं आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये. कंपनी लॉ सुद्धा यामध्ये दिलेला आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे जे क्वेश्चन दिलेले आहेत, ते प्रॉपरली तुम्हाला सॉल्व्ह करणं हे गरजेचं आहे. ओके. आणि त्यासाठीच हे क्वेश्चन दिलेले आहेत. एवढं जरी केलं तुम्ही, तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क चांगल्या पद्धतीने भेटेल. आता तुम्हाला हे इम्पोर्टंट आहे, की तुम्ही अभ्यास तर तुम्हालाच करायचा आहे. ओके. सो कशा पद्धतीने करत आहात त्यावरतीच डिपेंड आहे. त्यावरतीच तुमचा रिझल्ट हा असणार आहे. सर्व क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत. प्रॉपरली अभ्यास करा. काही डाउट असतील कमेंट सेक्शनमध्ये विचारा. याची जी काही ही जी पी-डी-एफ आहे, ती पी-डी-एफ तुम्हाला Telegram चॅनलला, WhatsApp ग्रुपला भेटून जाईल. ओके. आणि हे जे इम्पोर्टंट क्वेश्चन आहेत, अदर युनिव्हर्सिटी असेल, मुंबई युनिव्हर्सिटी असेल, सर्व विद्यार्थ्यांसाठी हा जर सब्जेक्टच्या एक्झामिनेशन तुमच्या आता असतील, तर हे तुम्हाला इम्पोर्टंट आहेत. ओके. आणि हा चॅनल तुमचा आहे, तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओसुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडे पोहोचवा, जेणेकरून ते सुद्धा चांगला अभ्यास करू शकतील. ओके. थँक यू सो मच.